जय शिवराम मित्रांनो. खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे तसेच मोठ्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे, घरांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असलेले नुकसान भरपाईचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून त्याचे लवकरच प्रस्ताव राज्य शासनाला पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. सर्वप्रथम आपण जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता 2025 मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, आता अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर काही भागात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि ऑगस्ट महिन्यात देखील नुकसान झाले. या महिन्यात नुकसान झालेल्या पावसामुळे राज्यातील 29 जिल्हे बाधित झालेले आहे. या 29 जिल्ह्यामधील 129 तालुके तसेच या 129 तालुक्यामधील 654 मंडळे ही या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अतिशय बाधित झालेली आहेत. यामुळे 36 लाखापेक्षा जास्त एकर म्हणजेच 14 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. या 29 जिल्ह्यातील 12 जिल्हे हे अति नुकसानग्रस्त आहेत. यातील नांदेड हा सर्वात जास्त नुकसान झालेला जिल्हा आहे. अशा प्रकारे नुकसान होत असताना शेतकऱ्याच्या मनात पडलेला प्रश्न की खरीप हंगामातील पिके पूर्णपणे हातातून गेलेली आहेत. यामध्ये सोयाबीन असेल, मूग, उडीद, मका, कापूस, तूर ही पूर्णपणे वाया गेलेली आहेत, नष्ट झालेली आहेत. तसेच इतर सर्व पिके बाधित झालेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार आहे. तरी कधी या मदतीसाठी सर्वात महत्त्वाचे ते असते म्हणजे गाव स्तरावर केले जाणारे नुकसानीचे पंचनामे. सरसकट मदत जाहीर केलेली नाही, पण सरसकट पंचनामे करायला चालू आहेत. हे पंचनामे झाल्यानंतर त्या क्षेत्रातील आकडेवारी समोर येईल. यात गावानुसार, मंडळानुसार ही आकडेवारी जिल्हा स्तरावरून शासनाला मिळत असते. ही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळत नाही. अशा मदतीसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी पंचनामे हे अंतिम टप्प्यात आहेत. गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अंतिम आकडेवारी ही येईल तेव्हा प्रत्येक जिल्ह्याचा प्रस्ताव हा विभागीय आयुक्तांना पाठवला जाईल. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या मार्फत तो प्रस्ताव सरकारला पाठवले जाईल. त्यानंतर नुकसान भरपाई मिळणार आहे की नाही ही आकडेवारी समोर येईल. 12 जिल्हे अत्यंत नुकसानग्रस्त दाखवण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. या नांदेड जिल्ह्यात 6,20,566 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील 1,64,557 हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील 1,67,932 हेक्टर, धाराशिव जिल्ह्यातील 1,50,753 हेक्टर, तसेच हिंगोली जिल्ह्यातील 4,000 हेक्टर, तसेच बीड, परभणी, सोलापूर तसेच बुलढाणा जिल्ह्यात 89,782 हेक्टर, अकोला जिल्ह्यात 43,828 हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात 47,266 हेक्टर, तसेच बीड असेल, परभणी असेल या जिल्ह्यात अद्याप पंचनामे हे अंतिम टप्प्यात आहेत. नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर असे 29 नुकसानग्रस्त जिल्हे आहेत. इतर जिल्ह्याची देखील आकडेवारी समोर येईल. यानंतर 14,44,000 हेक्टर क्षेत्र हे उर्वरित आकडेवारीनुसार हे क्षेत्र वाढू शकणार आहे. त्यामुळे
हे क्षेत्र 20 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त वाढण्याची शक्यता आहे, कारण अद्याप हे पंचनामे गाव स्तरावर अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 9 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे नांदेड जिल्ह्यामधून पात्र होऊ शकतात. इतर जिल्ह्याची आकडेवारी देखील समोर येईल. तर लवकरात लवकर पंचनामे प्रक्रिया ही पूर्ण करून नुकसानीचे पंचनामे सरकारला पाठवले जातील, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. तर आशा करूया या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीपूर्वी म्हणजेच लवकरात लवकर ही नुकसानग्रस्ताची मदत मिळेल. नुकसान भरपाईविषयी महत्त्वपूर्ण काही अपडेट असेल किंवा काय असेल ते आपण आपल्या चॅनलवरती नक्की देऊयात. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन, एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. धन्यवाद.